नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त अशी विदर्भ स्टाईल कढी. तर आंबट दह्याची कढी आहे आणि त्याच्यासोबत मस्त मसाले भात बनवला. पण मसाले भाताची हे रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेली आहे. तर आता आपण कढीची रेसिपी बघू. तर त्यासाठी मी 1 पाव दही घेतलेलं आहे, आंबट छान घरी तयार करून घेतलेलं आहे. मस्त असं छान साय पण आहे त्याच्यावरती. तर आता आपण या दह्यामध्ये 2 चम्मच अंदाजे पोहे खायचे चम्मच असते ना, ते 2 चम्मच आपल्याला याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे. तर आता मी बेसन घालून घेतलं. जास्त बेसन घालायचं नाही, नाहीतर कढी घट्ट होत असते. तर 2 चम्मच बेसन घाला आणि आता थोडंसं पाणी घालून आपली जी रई असते त्याने छान असं घोटून घ्यायचं आहे हे दही. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त. जर असं घोटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरवरून पण फिरवू शकता. त्याने पण मस्त छान एकजीव होऊन जात असते दही आणि छान. तर बघू शकता मस्त आता हे पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि आता आपली कढी फोडणी घालूया. तर त्यासाठी मी एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे 1 चम्मच. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घालायचं आहे आणि मोहरी घालून घ्यायची आहे. छान तडतडू द्यायची आहे. थोडेसे 4-5 मेथीदाणे घालायचे आहे. मेथीदाणे घातले म्हणजे छान चव लागत असते. तर आणि त्याच्यात थोडंसं चिमूटभर हिंग आणि गॅसची फ्लेम कमी करायची. आपलं तेल जरा जास्त गरम झालं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या ह्या घालून घ्यायचं आहे. खूप छान चव येते लसणाच्या पाकळ्याने. तर आता आणि त्याच्यानंतर आपल्याला घरचा मस्त हिरवा असा गोडलिंबाचा पाला घालून घ्यायचा आहे. छान तडतडू द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. जास्त हळद घालायची नाही, तर खूप पिवळी पिवळी कढी होत असते. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तशी म्हणजे पिवळ्या रंगाची, तर तुम्ही जास्त घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचनी. तर मिरच्या ह्या चांगल्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे तेलामध्ये. तर आता बघू शकता मिरच्या छान तडतडल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण छान झालेल्या आहे. आता आपल्याला हे छान शिजलं की त्याच्यामध्ये आपण जे दही घोळून ठेवलेलं होतं रईनी, चांगलं हे करून ठेवलं होतं मस्त. तर ते आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे चांगलं असं थोडंसं हलवून याच्यामध्ये पूर्ण हे दही आणि बेसनाचं सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण चांगलं टाकून घ्यायचं आहे. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही एवढीशी कढी काही होणार नाही आपली. म्हणजे जर ही एवढीशीच कढी शिजवली तर ती घट्ट होईल. आपल्याला पातळ अशी छान जे लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशी कढी पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अजून 1 लोटा पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी 1 ते अर्धा पाऊण टाकलेला आहे. मी 3 ते 4 लोकांसाठी कढी बनवत आहे, त्याच्यामुळे एवढी सफिशियंट आहे कढी याच्यामधलं पाणी. तर बघू शकता छान पातळ अशी झाली आहे. पण अजून याच्यानंतर थोडीशी उकळल्यानंतर थोडीशी घट्टपणा येतो. त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घालू नका. म्हणजे तुम्हाला अंदाजाने आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि थोडंसं सांबार घालून मस्त छान एक आता उकड काढून घ्यायची आहे आपल्याला कढीला. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जेवढी कढी जास्त उकळली ना तेवढी कढीच खायला म्हणजे प्यायला खूप सुंदर लागते. चव तर एक नंबर अशी भारी लागते. जशी गावाकडच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये कढी लागते ना तशी. म्हणजे थोडीशी अंदाजे 10 ते 15 मिनटं आपल्याला छान मस्त 2-3 उकड्या काढून घ्यायच्या कढीला. आणि कमी गॅसवर मग उकडी म्हणजे फुल गॅसवर काढून घेतली की नंतर कमी गॅस करून त्याच्यावरच मस्त कढी कमी गॅसवर शिजू द्यायची. जेवढी जास्त कढी म्हणजे कढीला उकडी आली ना तर एक नंबर अशी म्हणजे भारी चव येत असते कढीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. तर बघू शकता आता कढीला छान एक उकडी आली आहे. पटकन आपण गॅस कमी करून घ्यायचा, म्हणजे कढी काही बाहेर उतू जात नाही. जर आपलं लक्ष नसलं आणि कढी बाहेर म्हणजे उतू गेली तर त्या कढीची पूर्ण चवच चालली जाते. म्हणजे चवच नाही लागत, बिलकुल पांचट होऊन जाते ती कढी. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं. एक उकडी आली की नंतर गॅस कमी करून ठेवायचा आणि छान कमी गॅसवरच मस्त उकळू द्यायचं चांगलं. तर आता बघू शकता मस्त आपल्याला आपली कढी मस्त छान उकळी आली आहे. आणि आता असं कमी गॅसवर आपल्याला 10 मिनटं छान मस्त खडखड अशी उकळू द्यायची आहे कढी. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच साखर घालून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मस्त कढी अशी आंबट गोड अशी चवीला मस्त भारी होत असते. तर बघू शकता कढीची कन्सिस्टन्सी मस्त छान अशी खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नाही झाली आहे. प्यायला तर खूप सुंदरच वाटत असते. तरी मी अजून एक मोठ्या गॅसवर मस्त वाफ काढून घेणार आहे, चांगली उकळ काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर 10 मिनटं आपल्याला
कमी गॅसवर मस्त उकळू द्यायची आहे. तर तुम्ही कोणत्या भागातून ही रेसिपी बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागात कशा पद्धतीने कढी करतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या कढीला मस्त अशा उकळ्या काढून झालेल्या आहेत. तर आता बघू शकता कढी खूप पातळ नाही वाटत आहे, छान शिजली आहे कढी आपली. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा सांबार घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काही म्हणजे कोणाकोणाची कढीने म्हणजे करत असतात तर कढी पण फुटू शकते. तर तुम्ही या पद्धतीने जर कढी केली ना तर म्हणजे कढी फुटण्याची अजिबात शक्यता नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपली कढी अशी मस्त सुंदर अशी आणि चवीला भारी अशी कढी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला गॅस बंद करून कढी झाकून ठेवायची आहे आणि कढी गरम असतानाच पूर्ण कढी ही म्हणजे ताटी झाकायची नाही, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते. अशी एका साईडला अर्धी झाकणी झाकून ठेवायची. बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्ण झाकणी झाकली तर कढी फाटू शकते. तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. तर मस्त तयार आहे आपली विदर्भ स्टाईल एक नंबर अशी आंबट दह्याची कढी. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ट्राय करा कढी आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. चला जाता जाता सबस्क्राईब करा. बाय बाय.